मुळशी पॅटर्न 50 किंवा 100 कोटी क्लब डिझर्व करत होता, पण तो फक्त 11 कोटीवर जाऊन थांबण्यामागची 5 कारणं. 2018च्या वेळेस मराठी इंडस्ट्री सैराट सारखा सिनेमा शोधत होती, त्यामुळे कॉन्टेंट ओरिएंटेड व्हायलंट सिनेमासाठी मार्केट आणि प्रेक्षकांमधला बहुतांश भाग मेंटली तयार नव्हता. पण मुळशी पॅटर्न जर आता आला असता तर रील्स, वर्ल्ड ऑफ माउथ मुळे गणित काहीसं वेगळं असतं. हाईप क्रिएट झाली होती, बज होता, पण तो छोटी शहरं आणि ग्रामीण भागामध्ये अग्रेसिव्हली पोहोचला नाही, जे करण्यात सैराट, बाईपण आणि वेळ यशस्वी झाले होते. हा आपल्या वेळेच्या हिशोबाने खूप डार्क, व्हायलंट आणि ब्रुटल होता, त्यामुळे कौटुंबिक आणि महिला प्रेक्षक यापासून लांब राहिले. यामध्ये गुन्हेगारी ग्लोरीफाय केली जाते, गाण्याच्या माध्यमातून गुंडांचा सत्कार केला जातोय अशी टीका झाली, ज्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. यामध्ये जरी सोशल मेसेज असला, वास्तविक पार्श्वभूमीचं कौतुक झालं असलं, तरी बऱ्याच जणांना त्याची थीम आणि स्लो मोशन सिनेमॅटिक स्टाईल इरिटेटिंग वाटली. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आलं तर बरेच जण त्याला सहजपणे स्वीकारत नाही, पण नंतर तो कल्ट बनतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे.